मी तुझ्या प्रेमाची रिस्पेक्ट करतो, पण मी ते एक्सेप्ट नाही करू शकत, असं बोलून अमितने माझं प्रेम नाकारलं. जसं की मी लास्ट पार्टमध्ये सांगितलं होतं, मी, अमित आणि आमचा म्युच्युअल फ्रेंड सतत भेटायला लागलो होतो आणि त्याचमुळे आमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. असंच एक दिवस ट्रूथ ऑर डेअर हा गेम खेळत होतो आम्ही तिघेही आणि जेव्हा माझी वेळ आली, तेव्हा मी ट्रूथ हा ऑप्शन चूज केला. तेव्हाच माझ्या आणि अमितच्या म्युच्युअल फ्रेंडने मला एक प्रश्न विचारला, "तुझं कोणावर प्रेम आहे का?" आणि नाईलाजाने मला खरं खरं सांगावं लागलं. मी अमितला सगळं काही सांगितलं. मी त्याला फर्स्ट टाईम कधी पाहिलं होतं, त्याच्याबद्दल माझ्या मनात काय फीलिंग्स आहेत आणि 2 वर्ष किती वेड्यासारखी त्याची वाट बघितली आहे. हे सगळं ऐकून मात्र अमित एकदम शांत झाला होता. तो फक्त माझ्याकडे बघत होता. थोडा वेळ त्याने स्वतःसाठी वेळ घेतला. देन तो मला म्हणाला, "मी तर त्या नजरेने कधी तुला बघितलंच नाहीये आणि माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या खूप वेगळी आहे." हे ऐकून मात्र मी खूप दुखावले गेले होते. पण अमित समोर ते मी जराही नाही दाखवलं. "अरे यार चिल. मी फक्त माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या. माझं जराही इंटेन्शन असं नाहीये, की तूही माझ्यावर तसंच प्रेम करावं." असं बोलून एकदम हसत-हसत मी तिथून निघाले आणि त्याच दिवसानंतर अमितला मी कधीच भेटले नाही आणि कधीच त्याच्याशी बोलले नाही. 6 महिने अमितपासून मी दूर गेले होते.